संकेत 11 संघाचा एखादा प्रतिनिधी पाठवा. यस सागरला मी विनंती करतोय. तर पहिलं षटक हाताळतानाच आपण पाहतोय गोलंदाज कैलास याला. तर फलंदाज आपण बघितला मागच्याच सामन्यामध्ये हिरो ठरला गेला होता, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेला होता कांचन जॉर्ज बॉय स्पोर्ट्स संघाकडून खेळतानाच. यावेळी 3 षटकांचा सामना असेल. कशा प्रकारे फलंदाजी करतोय कांचन आणि गोलंदाजी कशा प्रकारे हाताळली जाते संकेत 11 चंद्रबळा संघाकडून. तर पहिला चेंडू घेऊन कैलास याचा कांचनसाठी. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा डीप पॅकेट शेकच्या लिगाने पहिला वन. धन्यवाद धन्यवाद. जर मागच्या सामन्यामध्ये बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता आणि या चेंडूवर चौकार ठोकता आणि आपल्या संघाला एक जबरदस्त धावफलक वाढवण्याचा प्रयत्न करतो. कांचन पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र यावेळी कैलासाला काहीसा बदल करावा लागेल गोलंदाजीमध्ये. नक्कीच कांचन यांनी मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त धुवाधार फलंदाजी करतानाच जबरदस्त धावांचा संख्या उभारली होती. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा दसली मिडॉनच्या दिशेने एक धाव घेतली जाते. कुठलाही क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक उशिरापर्यंत पोहोचतो आणि या 2 धावून पळून पूर्ण केल्या जातात कांचनमार्फत. आणि या 2 धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. नक्कीच लेग बायच्या रूपाने या 2 धावा समर्पित केल्या जातात जॉली बॉईज संघाला. नक्कीच 3 षटकांचा सामना असेल, 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कमवण्याचा प्रयत्न असेल तो जॉली बॉईज संघाचा. मात्र गोलंदाजी साजेशी करावी लागेल ती संकेत 11 चंद्रबळा संघाला. नक्कीच बघूया पुन्हा एकदा कांचन आहे स्ट्राईक एंडला, कैला जातोय पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल. चेंडू जातो कॉर्नरच्या दिशेने, एक धाव गेलेला, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल ते फलंदाज कांचन याला. नक्कीच या एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागले ते 5 धावा, किती 7 धावा. आता मात्र जोरदार मारण्याचा हरिदास साईड या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरमध्ये, कुठलीही चुकीने फलंदाज बाद. हरिदासच्या रूपाने पहिला झटका बसतोय तो जॉली बॉय स्पोर्ट जुचंद्र संघाला. डीजे तर पहिला गडी बाद होतो जॉली बॉय स्पोर्ट जुचंद्र संघाचा हरिदासच्या नावाने. आता मात्र नवीन गेला फलंदाज आपण बघतोय दीपेश जातोय. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये तो सलामीला आलेला होता. नक्कीच चांगली धावसंख्या गेली होती पार्टनरशिपच्या रूपाने कांचन आणि दीपेशच्या माध्यमातून. आता मात्र तीच गरज आहे जॉली बॉय स्पोर्ट्स संघाला पार्टनरशिपची आणि नक्कीच चांगली अशी गोलंदाजी पाहतोय आपण कैलास यांची. पुढचा चेंडू होऊन कैलास यावेळी जबरदस्त फटका, ज्या तो डीप विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठली एक धाव घेतली जाते आणि नक्कीच या धावून एक धाव पडून पूर्ण केली आणि या एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 8 धावेवर. तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती कैलासाची. नक्कीच आपण बघतो यात 5 चेंडू टाकून झाले आहेत. धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागलेल्या आहेत. पहिलं षटक पारगस्त असतानाच कैलासाचं दीपेश नवीन गेला फलंदाज 1 डाऊन षटकामध्ये केला. त्यामध्ये जबरदस्त फटका टोळाला जातोय, क्षेत्ररक्षक त्यांना झेल सोडला जातो. एक धाव घेतलेला दुसरा प्रयत्न होतो की नाही, मात्र एकाच धावावर समाधान म्हणावं लागेल. दीपेशाचा झेल सोडला जातोय तो केतन मार्फत आणि रोहित मार्फत आणि नक्कीच या एका धावण्याच्या संघाच्या धावसंख्येवर 1 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 9 धावा.
तर नक्कीच जर आपण मागच्या सामन्यावर नजर टाकली गेली असते तर जॉली बॉयज संघाने जबरदस्त 29 धावा पहिल्या षटका मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं. हसोबा स्पोर्टच्या जोडीला 29 धावा, एक धुवाधार खेळी आपण कांचनाच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. पण यावेळी मात्र तसं काय घडत नाही. नक्कीच रोखून ठेवलं गेलं. ते गोलंदाज संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाचा कैलासाने कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी ही दिली गेली नाही फलंदाजाला. नक्कीच चांगली गोलंदाजी वाढवावी लागेल. आता मात्र षटक क्रमांक 2चा हाताळताना आपण बघतोय पार्थ याला. पार्थ दुसऱ्या षटक घेऊन पहिला चेंडू असेल दीपेशसाठी. आता मात्र नक्कीच जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची निर्धारची समाप्ती, मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच कुठेतरी विचार केला होता, नक्की ठरवून खेळण्याचा प्रयत्न होता दीपेशाचा. पण चेंडू काहीसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि निर्धार चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफळकावर असतील, धावसंख्या धावफळकावर लागते ती 8 धावा. तर चालू असल्यास सामन्याचा एखादा प्रतिनिधी आमच्या पायलट बॉक्समध्ये पाठवून द्या, जॉली बॉईज आणि संकेत इलेव्हन चंद्रपाडा. आणि मी विनंती करीन राजावळी संघाचा कर्णधार आपण या ड्रॉवडावला जाईल. तर पुढचा चेंडू घेऊन पार्थ दीपेशसाठी. त्या मात्र जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक त्यांना हसन आहे, त्या ठिकाणी कुठलीही चुकीने एक धाव घेतल्यापर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही, मात्र रोखून ठेवलं जाते दीपेशाने. फक्त एका धावावर समाधान मानावं लागेल ते दीपेशाला. आणि या एका धावण्याचे संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या उपस्थिती 10 धावफळकावर धावा लागल्या जात आहेत जॉली बॉयज संघाच्या. आता मात्र कांचन्याला काही करामत करावी लागेल ना, मोठमोठे फटके खेळावे लागतील जर धावसंख्या जर आकार यायचा असेल तर. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र कांचन खेळून काढायचे टू डिपिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सागर आहे, चुकी करतो आणि चेंडू जातो सीमारेषे पार. एक आलाय मस्तपैकी चौकार. धन्यवाद. नक्कीच तोच कांचन आपल्याला पुन्हा एकदा आता या चौकाशी पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी खेळी केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा कांचन याच्या फलंदाजीमधून बॅटमधून एक लॉंग ऑनच्या दिशेने एक जबरदस्त चौका येतो आणि या चौकाशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या उपस्थितीत 14 या धावसंख्येवर. तर योगेश पुढचा चेंडू घेऊन कांचनसाठी. आता मात्र नक्कीच लक्षिक सोडून जाणारा चेंडू होता, मात्र पंच आम्हाला अवंतर धाव घोषित करतात. वाईट चेंडू आता काहीसा वाटतं भरकटला जातोय. गोलंदाज योगेश एक चौकार लागलेला असतानाच इथे पारितोषिक येते संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघासाठी मचान ग्रुप आणि लोकेश बेंद्रे यांच्याकडून हे पारितोषिक. जर संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाने फायनल मारली त्यांच्याकडून एक बकरा 26 तारखेला जी टुर्नामेंट आहे त्याच्यासाठी फ्री एंट्रीसाठी. हा मात्र जबरदस्त फटका होता. डीप स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते राकेश या ठिकाणी, मात्र तो चेंडू येईपर्यंत सहजरित्या कांचन मार्फत 2 धाव पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावण्याच्या संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या उपस्थिती 17 या धावसंख्येवर. आता मात्र जबरदस्त धावसंख्येला गती येतानाच पाहायला मिळते ती जॉली बॉय जुचंद्र संघाकडून. मात्र संकेत इलेव्हन चंद्रवाडा गोलंदाजी कमी पडतोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाची सुद्धा साथ ही काहीशी भेटली जात नाही. नक्कीच त्याचाच फायदा आपण बघतो प्रतिस्पर्धी संघाला जॉली बॉयज संघाला होतो ना. आता मात्र 4 चेंडू टाकून जातो. योगेशाचे अजून 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील, मात्र कांचन अजूनही मैदानावर आहे. नक्कीच धावसंख्या येऊ शकतात. नक्की त्या प्रकारचा प्रयत्न होतो कांचन मार्फत. त्या मात्र जबरदस्त पुन्हा एकदा फटका डिस्करलेच्या दिशेने पंचबावून चेंडू जातोय, खराब क्षेत्ररक्षण होते आणि याचाच फायदा म्हणजे हा आलाय चौकार. धन्यवाद. तर या चौकाशी संघाच्या धावसंख्येत वाढ होतानाच आपण बघतोय. धावसंख्या धावफळकावर ते 21 धावा. तर कांचन बघूया आपण खेळलोय 7 चेंडूमध्ये आपण 16 धावांवर खेळतोय. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच अटॅकिंग फलंदाजी आपण पाहतोय संकेत इलेव्हन जोडीला स्पोर्ट जुचंद्र संघाच्या जोडीला. योगेश नक्कीच आपण बघितलं 5 चेंडूच्या हाताळणी करतो आणि 12 धावा मोजतोय. तर कांचन जबरदस्त फटके करतानाच यावेळी शेवटचा चेंडू असेल योगेशाच्या कांचनसाठी. त्या मात्र सूर्य चेंडू मात्र उंची गाठली जाते. क्षेत्ररक्षक तैनात. तर राकेश त्या ठिकाणी म्हटलं यावेळी कुठली चुकी नाही आणि विकेटचा पतन होते. कांचन चुरपणे या कांचनाची खेळी समाप्ती होत आहे. डीजे
थँक्यू डीजे. धाव संख्या धावपळा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावपळावर लागल्या जातात. अजूनही या तिसरं षटक अजूनही शिल्लक आहे. 21 धावा धावपळावर लागल्या जातात. और षटक समाप्ती होत आहे. तर कांचन एक नक्कीच जबरदस्त आपल्या संघासाठी चांगलं योगदान आपण बघूया. 16 धावांचं योगदान एक. तर पाणी घेऊन जायचं आहे. व्हॉलंटियर्स आमचे आयोजक यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये जा, पाणी घेऊन जा. नवीन गेलेला फलंदाज भावेश जॉली स्पोर्ट्स संघाचा नक्कीच एक जबरदस्त फलंदाज आहे. नक्कीच त्याच्या बॅटमधून आपण नक्कीच चांगले मोठे फटके नेहमीच बघत असतो. यावेळी कशा प्रकारे फलंदाजी करतो, आपल्या संघाला कुठपर्यंत, आपल्या संघासाठी धावसंख्या कुठल्या दिशेपर्यंत नेऊन ठेवतोय नक्कीच आपण आता बघणार आहोत. तर गेला फलंदाज भावेश. 6 चेंडू शिल्लक असतील. तर चालू असलेल्या सामन्याचा एखादा प्रतिनिधी पाठवा. राजावळी तर रितेश बोरी यांना विनंती करतोय ड्रॉ उडून घेऊया. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती नक्कीच त्या संघाला बाय भेटली जाईल. पुढे तेच जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती नक्कीच बायसाठी उचलली जाईल. नक्कीच सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. तर नवीन आलेला गोलंदाज रोहित आपण बघतोय क्रमांक 3 वर पाचारण केलं जात आहे. नवीन गेलेला फलंदाज भावेश आहे आपण त्या ठिकाणी बघतोय. भावेशाला नक्कीच या सामन्यामध्ये संधी लाभली जाते. तर या सामन्यामध्ये विजेता संघ होईल तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल बायच्या रूपाने. विजेता संघाला बाय असेल नक्कीच लक्ष द्यायचं आहे. तर पहिला चेंडू रोहित याचा सुरेख डिलिव्हरी म्हणावी लागेल. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेशाला, मात्र चेंडूची गती खाली राहते आणि नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती. हे षटक संपल्यानंतर राजौरी संघाचा कर्णधार तसेच गोल्डन स्टार जुचंद्र संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. लोकांना विनंती असेल तर रोहित याचा आपण पहिला चेंडू बघितला, स्वेर मारा होता, जबरदस्त गोलंदाजी खाली राहिला आणि नक्कीच यशाच्या हातामध्ये विसावला गेला. तर पुढचा चेंडू घेऊन भावेशसाठी आता मात्र जबरदस्त अगोदर बॅट फिरली गेली, तो चेंडू खाली राहतो. निर्धार चेंडूची समाप्ती. भावेश नक्कीच आपण लगातारचे 2 चेंडू निर्धारच्या रूपाने सोडतोय. तर गोलंदाजीमध्ये नक्कीच आणि जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहायला मिळतो. तो गोलंदाज रोहित याचा नक्कीच रोखून ठेवलं जात आहे फलंदाज भावेशाला. पुढचा चेंडू घेऊन रोहित भावेशसाठी. आता मात्र जबरदस्त लॉंगॉनच्या दिशेने आसन शेख आहे, नक्कीच एक सुरेख झेलपा करतोय. भावेशाची केली संपुष्टात. विकेटचा बतन आहे ते तिसरं धाव संख्या धावपकावर 21 धावा असतानाच. धन्यवाद. तर गोल्डन स्टार संघाचा कर्णधार तसेच स्वरा 11 राजौरी संघाचा कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी आपण पाहू शकतो टॉस बॉक्स कडे. स्वरा 11 राजौरी संघाचा कर्णधार यानंतर आपण पाहू शकतो. तर रोहित आपण बघतो तिसऱ्या चेंडूवर नक्कीच गोल्डन स्टार संघाचा कर्णधार भावेश वनगा याला विनंती असेल VIP डाईस वर यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. तर रोहित पुढचा चेंडू घेऊन दीपेशसाठी. आता मात्र नक्कीच चांगला बॉल चेंडू म्हणावा लागेल. स्टँडवरून जातोय चेंडू, निर्धार चेंडू समाप्ती. जर आपण गोलंदाजीवर नजर टाकली रोहित याचा तर पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू निर्धार आणि तिसऱ्या चेंडूवर जेलचितच्या रूपाने गडी बाद आणि चौथा चेंडू निर्धार. नक्कीच सुरेख डिलिव्हरी म्हणून चांगली गोलंदाजी आजच्या दिवसातील आपण रोहित याची बघतोय. पुढचा चेंडू घेऊन रोहित दीपेशसाठी. आता मात्र जबरदस्त चेंडू पडल्यानंतर जातोय वाईज बाउन्सने सीमारेषावर जातोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय आगरी चौकार. चला या टॉस साठी या लवकर या. धन्यवाद.
4 चेंडू चांगले हाताळले असतानाच ह्यावेळी मात्र 5वा चेंडू कायचा खराब पडतो आणि नक्कीच 1 बाउंडच्या रूपाने चेंडू मिडविकेटच्या शेतामध्ये 4 धावांसाठी आणि या 4 धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावपळ करावं लागते त्या 25 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या 30च्या षटकातील या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू असेल तो रोहित याचा फलंदाज दिपेसाठी. आता मात्र जबरदस्त चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता. एक धाव घेतलीचा दिवसाचा प्रयत्न नाही मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि षटकाची समाप्ती होते. पहिल्या डावाची समाप्ती होते. धावसंख्या धावपळ करा 26 धावा. चला भावेश वनगा कुठे असेल लवकर या आमच्यापर्यंत. गाडी झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची 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 ग गाडी झुमक्याची झुमक्याची झुमक्याच्या गाडीला ग दोन खिल्लाऱ्याची जोड झुमक्याच्या गाडीला दोन खिल्लाऱ्याची जोड ढवळ्या बाईला वरण चला टाकूया दार गाडी झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची 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 ग गाडी झुमक्याची झुमक्याची आई रामबाबाई ग तुझ्या भेटीला येईल आई रामबाबाई ग तुझ्या तो चलिए टॉक्स बॉक्स में हम आ रहे हैं यहाँ पे हमारे मुख्य आयोजक प्रायोजक के ओर से टॉस हो रहा है. सर जी कैसा लग रहा है यहाँ पे आके. तर या सामन्याचा आयोजक आपण बघतोय प्रथमेश कन्हैया भुईर यांच्या शुभ हस्ते या पत्तू पैका सामन्याचे ऐसा टॉस हो रहा है. टॉस नीचे जा रहा है. नीचे गया तो वापस नीचे गया तो वापस. पत्तू पैकर्स और यहाँ पे पत्तू पैकर्स. रुकिए रुकिए जाइए मत. अच्छा भावेश जी यहाँ पे आप टॉस जीत चुके हैं. क्या रहेगा निर्णय. पहले तो हम बल्लेबाजी करेंगे. ओहो बढ़िया बढ़िया बल्लेबाजी ये तुम्हारा स्पिरिट है. पहली मैच की बहुत बढ़िया खेले थे तुमने. बॉलिंग भी अच्छी डाली थी. तो देखा सामने से जो टीम देख रहे हैं वो बहुत बढ़िया टीम है. क्या बोलेंगे. वो मेरे लिए कुछ मायने नहीं रखता. हमारा अपना गेम खेलने का है. ओहो बढ़िया बढ़िया ऑल द बेस्ट. आपको ज्यादा टाइम नहीं लेंगे ज्यादा समय नहीं लेंगे. तर भूमी देतोय नाणे हरताय. तुम्हाला गोलंदाजी करायची होती का. फलंदाजी फलंदाजी करायची होती. ओके ओके. तर जर आता तुम्हाला निर्णय चुकीचा आलाय किंवा विरुद्ध आलाय क्षेत्ररक्षण करायचं आहे तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 25 ते 30. जवळजवळ बघितलं 3 षटकांचा सामना 25 ते 30 आणि जर बघितले कोणते फलंदाज त्यांचे आहेत ते तुम्हाला लवकर बात करायचे आहेत. नाही माहित भाई. नाही माहित का. ठीक आहे धन्यवाद. ऑल द बेस्ट तुला तुझ्या मॅचसाठी. ओ टू कल्पेश नाणेपेक जिंकताय गोल्डन स्टार आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारते फलंदाजी करते. माफ करा. तर नक्कीच थँक्स हितेश भोईर. नक्कीच आपण बघतोय 27 धावांचा पाठलाग करायचा आहे तो 3 षटकांमध्ये तो संकेत इलेव्हन चंद्रपडा संघाला. तर आता नक्कीच बघूया आपण दुसऱ्या डावाकडे बोलतोय. आपण बघतोय 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि फलंदाज आपण बघतोय सलामीला आलेला फलंदाज रोहित आणि अमित याच्या माध्यमातून आपण बघतोय सलामीला आलेला फलंदाज. तर मी थोडीशी घाई करा विनंती करतो जावी बॉईज संघाला. तर फलंदाज थोडी घाई करायची आहे. अमित सहकार्य करा प्लीज. तर नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ होईल तो नक्कीच बाया त्या संघाला भेटली गेली आहे. तर नक्कीच खेळायला सुरुवात होते. पंचांकडून आम्हाला ऑफिशियली इशारा येतोय. तर पहिला चेंडू कांचन नक्कीच यावेळी बघूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज अमित आहे. आता जबरदस्त फटका लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक कुठलाही नाही त्या व्यक्ती चेंडू जातो सीमारेषेजवळ आणि चेंडू जातो सीमारेषे हा याला पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. आगरी चौकार.
धन्यवाद. तर आपण बघितलं तर जर जॉली बॉईज फलंदाजी करत असताना कांचन आणि जो कैलास साठले याच्या गोलंदाजीवर नक्कीच पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता, त्याचीच पुनरावृत्ती आपण पाहायला मिळते. ते अमित मार्फत कांचन याच्या पहिल्याच चेंडूवर अमित हा फलंदाज पहिल्याच चेंडूवर चौकार खेचतोय आपल्या संघासाठी. नक्कीच जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच गोलंदाजीमध्ये काहीसा कांचन याला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर पुढचा चेंडू घेऊन कांचन अमितसाठी आता मात्र हलकेचं कट केलं जाते. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो, सुंदर क्षेत्ररक्षण होतं, दुसऱ्या धावचीची संधी आणि मात्र फेकी खराब आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे या सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात फलंदाज अमित मार्फत. तर बघितलं गेलं तर मागच्या डावामध्ये सुद्धा सेम पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर या 2 धावा आल्या आहेत. त्या नक्कीच चांगली फलंदाजी होते ना, एकेरी दुहेरी धावावर भर देत असतात. नक्कीच धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्नात तो बघतोय संकेत 11 चंद्रपडा संघ. पुढचा चेंडू आता मात्र जबरदस्त चेंडू, स्लो डिलिव्हरी केली होती, चेंडू काही व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि बाईकच्या रूपाने ही मात्र धाव भेटली जाते ती संकेत 11 चंद्रपडा संघाला आणि धावसंख्या एका धावनेशी वाढते ती 7 या धावसंख्येवर. तर कांचनाचा पुढचा चेंडू, धावसंख्या धावावर 7 लागला जात आहेत. आता मात्र फुलटॉस चेंडू पूर्णपणे समाचार घेता आला नाही व्यवस्थित आणि नक्कीच रोहित याच्या रूपाने विकेट होतोय, गडीबाद होतोय. रोहित हा जलचितच्या रूपाने पहिला आद्राव असतो तो संकेत 11 चंद्रवाडा संघाला. धावसंख्या धावपळावर 7 धावा असतानाच धन्यवाद. थोडीशी घाई करा, चला लवकर. तर 7 धावा धावपळ लागला असताना पहिला गडी बाद होतोय तो संकेत 11 चंद्रवाडा संघाचा. नक्कीच 27 धावांचं माफक असं आव्हान असेल 3 षटकांमध्ये आणि त्यालाच प्रत्युत्तर देतो आपण असं बघतोय तो फलंदाजी करत असताना संकेत 11 चंद्रवाडा संघ. धाव संख्या धावपळावर 7. पुढचा चेंडू घेऊन कांचन फलंदाज अमित साठी मात्र जबरदस्त फटका डिफिकल्ट क्षेत्रामध्ये खेळून काढला जातो. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की नाही, मात्र चेंडू व्यवस्थित, फेकी व्यवस्थित आणि नक्कीच या चेंडूवर एकच धाव भेटली आणि एका धावण्याच्या संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुसते ती 8 या धावसंख्येवर. धावा या धावपळावर 8 लागल्या जातात. आता मात्र नक्कीच चांगली रणनीती आखली जाते ती फलंदाजी मार्फत संकेत 11 चंद्रवाडा संघाची. नक्कीच जो पाठलाग करायचा होता तो सरासरी राखायची होती ते नक्कीच त्या सरासरीच्या जवळ पोहोचतो. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल कांचन्याचा आणि या शेवटच्या चेंडूवर किती धावा मोजतोय तो कांचन गोलंदाज. नक्कीच फलंदाजी करत असताना नवीन गेला फलंदाज 1 डाऊनच्या रूपाने पाहतो आपण. राकेश हा तो येतोय. माझा सुरेख डिलिव्हरी, कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काहीसा फलंदाज समजत नाही, निर्धार चेंडूची समाप्ती आणि पहिलं षटक. अशा प्रकारे पहिलं षटक संपते. धावसंख्या धावपळावर 8 असताना 1 गडांच्या मोबदल्यात. कांचन नक्कीच चांगला प्रयत्न आहे आपल्या गोलंदाजीचा आणि नक्कीच रोखून ठेवलं गेलं ते फलंदाज राकेश आला आणि या निर्धार चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघतो संकेत 11 चंद्रवाडा संघाची धावसंख्या धावपळावर 8 आणि 1 गडी बाद होतोय तो रोहितच्या रूपाने. धन्यवाद. तर थोडीशी घाई करा, दोन्ही संघांना मी विनंती करतोय. नक्कीच आपण बघतो आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत.
तर आता बघूया पहिलं षटक समाप्त झालं असं दुसऱ्या षटक टाकण्यासाठी प्राचारण केलं जात आहे. ते शुभम याला जॉली बॉईज संघाकडून धावसंख्या धावपळकर 8 असताना 27 धावांचा आव्हान आहे विजयासाठी. तर 8 धाव धावपळकर लागले जातात. आता मात्र नक्कीच चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना असेल. नक्कीच ज्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो नक्कीच बायच्या रूपाने या पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेलाच असेल. तर बघूया कुठल्या संघाला ती संधी प्राप्त होते आणि त्या संधीचा फायदा कुठला संघ उचलतोय ते आपण नक्कीच आता पाहणार आहोत. 2 षटकं 12 चेंडू शिल्लक असतील. तर शुभम दुसरं षटक घेऊन येतानाच फलंदाज अमित आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. नक्कीच आता मात्र सुरेख स्लो चेंडू होता. नक्कीच अगोदर सफल झाला होता जो फलंदाज अमित. नक्कीच आणि बॅट अगोदर फिरली गेली. निर्धार चेंडूची समाप्ती. तर नक्कीच कुठेतरी फलंदाजीमध्ये थांबून ठेवली जाते गोलंदाजांमार्फत. अमित पुढचा चेंडू घेऊन शुभम अमितसाठी आता मात्र जोरदार मारला प्रयत्न. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. स्वतः क्षेत्ररक्षक कांचन आहे. कुठली चुकीने चेंडू हाताळतोय मात्र चेंडू काहीसा फेकी येईपर्यंत अमित मार्फत या 2 धावा सहजरित्या पूर्ण पळून केल्या जातात आणि या 2 धावण्याच्या संघाच्या धावसंख्येत धावसंख्या धावपळकर लागल्या जातात त्या 10 धावा. जर बघितलं तर या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून जातात. आता मात्र 10 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 17 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 17 धावा नक्कीच समीकरण चालू होत आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर फलंदाजी कशा प्रकारे करतो आपल्या संघासाठी तो अमित. तर शुभम पुढचा चेंडू घेऊन आता मात्र जबरदस्त फटका म्हणावा लागेल. शिडीमिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणीच नाही. नक्कीच एक धाव घेतल्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मात्र फेकी खराब आणि फेकी खराब याचाच प्रत्यय म्हणजे या 2 धाव पळून पूर्ण केल्या जातात तो फलंदाज अमित मार्फत. आणि या 2 धावण्याच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोचते ती 12 या धावसंख्येवर. तर आता मात्र 9 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. तर अमित नक्कीच एखादा मोठा फटका खेळला तर नक्कीच आपण धावसंख्येच्या रूपाने जवळ येऊ शकता. मात्र तसा मोठा फटका तुम्हाला खेळावा लागेल आणि नक्कीच आपण गोलंदाजी बघितली तर चांगली गोलंदाजी हाताळत असतानाच शुभम जॉली बॉईज संघाकडून 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा मोजतोय तो गोलंदाज शुभम. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती शुभम याची. तर अमित नक्कीच याच्या फलंदाजीमधून तर नक्कीच आपण बघूया पुन्हा एकदा. आता मात्र स्वेअर चेंडू होता. नक्कीच बघितलं होतं चेंडू सोडून दिला गेला होता मात्र पंच आम्हाला एक बाईटच्या रूपाने घोषवतात आणि नक्कीच या एका धावण्याची संघाची धावसंख्या पोचते ती धावसंख्या 13 या धावसंख्येवर. तर आता मात्र या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक म्हणजेच 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज असेल. तर या 14 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवाव्यात लागतील. तो फलंदाजी करणारा संघ संकेत इलेव्हन चंद्रवाडा संघाला विनंती असेल. तर आपण बघतोय नक्कीच जॉली बॉईज संघामध्ये नक्कीच किशोर पाटील बघतो मास्टरचे खेळाडू आहेत. नक्कीच वय वर्ष नक्कीच 55च्या वरतीच असे. नक्कीच आपल्याला चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळते. त्यामध्ये जबरदस्त चेंडू पाडल्यानंतर नक्कीच ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पंच आम्हाला ललित भोईर यांचा इशारा येतो वाईट. अवंतर धाव. या अवंतर धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या पोचते ती 14 या धावसंख्येवर. आपण बघतोय नक्कीच या स्पर्धेसाठी एक महाराष्ट्र सुप्रसिद्ध गायक आपण बघू शकतो आनंद शिंदे यांचं इथं आगमन होणार आहे. आम्हाला आयोजक माहिती देत आहेत. तर नक्कीच जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकही उपस्थित यात काही शंका नाही. आनंद शिंदे येतील म्हटलं नक्कीच कोण येणार नाही. एक सुमधुर आवाज एक आपण पाहतोय तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज गाण्यामधून बघतो आपण. सुगम संगीत त्यांच्याकडून ऐकलं जातं आहे तेच ते आनंद शिंदे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र राकेश काहीसा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातो आणि वाह जबरदस्त कॅच म्हणावं लागेल. आजचा
कॅच मॅच आहे हा. नक्कीच कुठेतरी कमी पडतोय तो फलंदाज राकेश आणि नक्कीच याचं श्रेय म्हणजे गोलंदाज शुभम. विकेट. धन्यवाद. तर जबरदस्त झेल पकडला गेला तो शुभम मार स्वतः गोलंदाज धावून घेतला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक नक्कीच जबरदस्त झेल आजच्या दिवसामध्ये त्याचं नाव त्याच्या नावावर हा झेल जातोय तो शुभम गोलंदाज जॉली बॉयज संघाचा. तर अजून एक चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघा समीकरण वाढलं जाते. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर अमित अजूनही मैदानावर आहे. सलामीला आलेला फलंदाज अजून त्याच्या प्रकारे नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार चौकार खेचला होता अमित त्याने. त्यानंतर आपण बघतो दुहेरी आणि एका धावेवर भर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न फलंदाज अमित याचा होता. मात्र यावेळी नक्कीच संपूर्ण संघाची जबाबदारी नक्कीच अमित याच्यावर आहे संकेत चंद्रपडा संघाची. तर नक्की गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी करतोय तो जॉली बॉयज संघ. तर नक्कीच शुभम नक्कीच याची कौतुक होत असताना एक सुरेख झेल पकडला गेला आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतानाच नक्कीच शुभम पुढचा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस चेंडू आता मात्र खेळायचा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काहीसा बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही आणि नक्कीच निर्धार एक धाव घेतली जाते या चेंडूवर अमित मार्फत. आणि नक्कीच एका धावण्याची धावसंख्येत भर धावसंख्येवर स्थिती धावपळ लागली जाते ती 15 धावा आणि 6 चेंडू. त्या मात्र 12 धावांची गरज. पाणी घेऊन जायचं आहे आयोजक. तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज अजून विजयासाठी आपण बघतोय. तर पत्तू पॅकर्स आयोजित आगरी चषक 2021 या सामन्याचं या स्पर्धेचं असं नामकरण आहे. तर नक्कीच या 2 दिवसामध्ये नक्कीच चांगले आपल्याला संघ पाहायला मिळाले. तर चांगल्या मॅचेससुद्धा पाहायला मिळायला गेलो होत्या. नक्कीच आज आपण बघतो NC नागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजचा दिवस हा सामने हा खेळवले जातात. स्थानिक संघ आहेत. नक्कीच बघूया आपण या आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे येतोय. तर नक्कीच आता आपल्या थोड्या वेळातच त्या संघाचं नाव माहीत होईल नो डाऊट. तर आपण बघूया 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नक्कीच मी थोडीशी घाई करा म्हणून जॉली बॉयज संघाला विनंती करीन. नक्कीच फायनलचा सामना आपण नक्की जास्तीत जास्त षट खेळवण्याचा प्रयत्न असेल तर आपण थोडंसं कॉपरेट करा सहकार्य करा दोन्ही संघांना विनंती करतोय. तर नक्कीच आपण बघूया 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना यावेळी गोलंदाज आपण आमंत्रित करतात ते गणेश याला. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी हाताळली गेली होती ती गोलंदाज गणेशाने. नक्कीच चांगली धावांवर रोखलं ठेवलं होतं फलंदाजांना. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी करतो तर अमित अजूनही मैदानावर आहे. तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज नक्कीच ज्या प्रकारे अपेक्षा होती आपल्या क्रीडा रसिकांना त्या प्रकारची फलंदाजी मात्र फटका आपल्याला अमितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर अजूनही संधी आहे. तर नक्कीच इथे मान्यवर उपस्थित होतात हेमंतजी वर्तक साहेब. नक्कीच यांचंही त्या उपस्थिती होत्या आणि आम्ही पातू पॅकर्स व आगरी चषक यामध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्थानापन्न व्हायची आम्ही त्यांना विनंती करतोय. आता मात्र आम्ही नक्की बॅट खेळली जाते. डिप्स्कर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तैनात कुठलीही चुकी नाही आणि गडी बाद होतोय. विकेटचा पंत होताना अभित याच्या रूपाने धाव संख्या धाव 15 असताना
तर आता मात्र 5 चेंडू शिल्लक, पण नक्कीच पहिल्या चेंडूवर समाधान करण्याचा प्रयत्न होता फलंदाज याचा अमित याचा. आता मात्र आपण बघतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच एक सुरेख झेल पकडला गेला आणि नक्कीच अमित याची खेळी संपुष्टात आली. आता मात्र नवीन गेला फलंदाज सागर नक्कीच चमत्कार करावा लागेल. 2 फलंदाज आहेत आपण बघतोय तिकडे, पार्थ आणि सागर याच्यावर जबाबदारी असेल. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त मोठा हादरा बसला गेला तो अमितच्या रूपाने, गडी जेलचितच्या रूपाने. तर गणेश नक्कीच चांगला गोलंदाजीचा प्रयत्न करताना आपल्या संघासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. गणेश पुढचा चेंडू घेऊन पारसाठी, आता मात्र पार त्याने चेंडू लॉंग लेगच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेवर आलाय, उत्तुंग असा षटकार तो जातोय पारच्या नावावर. धन्यवाद. मी विनंती करीन जॉलीवॉच संघाला, पंचांचा हा निर्णय अंतिम असेल, पंचांची सोबत तुम्ही इदघूस करू नका प्लीज, कॉपरेट करा थोडंसं. नक्कीच चांगली डिसिजन आपण पंचांमार्फत नेहमीच बघत आलो या स्पर्धेमध्ये, नक्कीच थोडंसं कॉपरेट करायचं आहे. तर या चेंडूवर पार त्याच्या रूपाने एक जबरदस्त फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक उत्तुंग अशा षटकार. या षटकारानिशी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवर. आता मात्र जबरदस्त सामना हा पाहायला मिळेल तो रसिक प्रेक्षकांना. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर गणेश याच्या नक्कीच दुसऱ्या चेंडू पूर्णपणे समाचार घेता आलेला फलंदाज पार्थ्याने एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. तर 4 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. तर हा षटकार नक्कीच सामन्याला कलाटणी देणारा षटकार ठरला जातो की काय नक्कीच आपण बघूया. तर 4 चेंडू आणि 6 धावांची गरज पार्थ आहे त्या ठिकाणी. नक्कीच जबरदस्त फलंदाजी आल्या षटकार खेचतोय आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न नक्कीच तो करतोय. तर गोलंदाजीसाठी गणेश नक्कीच चेंडू हाताळावे लागतील. हा जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल, चेंडू जातोय क्षेत्ररक्षण खराब होते, एक धाव उचलण्याचा प्रयत्न होतोय मात्र फेकी खराब आणि याचाच फक्त 2 धावा आणि या 2 धावण्याची संघाची धावसंख्या पोहोचते ती संकेत चंद्रपडा संघाची 23 या धावसंख्येवर. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल ती विजयासाठी संकेत चंद्रपडा संघाला. तर नक्कीच मी म्हटलं होतं की षटकार हा नक्कीच सामन्याला कलाटणी देतो की काय, नक्कीच आणि तसंच होताना आपण पाहायला मिळतोय. तर पार्थ हा चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज पार्थ. तर गणेश पुढचा चेंडू घेऊन पार्थसाठी 3 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र जबरदस्त फुलटॉस डिलिव्हरी होती, चेंडू जातोय सीमारेषे पार, हा आलाय विजयी चौकार. कॉंग्रॅच्युलेशन मी बघ टीम संकेत 11 चंद्रपडा संघाचं. तर इथे पराभवाला सामोरं जावं लागतं इथे जॉली बॉयज स्वट जुचंद्र संघाला. धन्यवाद. तर संकेत 11 संघासाठी बाय असेल आणि नक्कीच आपण पुढच्या पिढीमध्ये दाखल झालात.